धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा इथल्या जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे हे आज गोताणे इथल्या एका कार्यक्रमात गेले असता त्यांच्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे आणि सुनील शिंदेंनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडलाय। पूर्व वैमनस्यातून हे घडल्याचं सांगितलं गेलेलं आहे। माझ्याकडे काम करणारा माणूस, त्याच्याकडे पैसा कुठून आला? तो माझ्याकडे पाणी वाटण्यासाठी मी त्याला ठेवला। तो घरात झाडपूस करायचा। मला वाटलं चांगला पोरगा आहे, गरीब पोरगा आहे, आपण त्याला मदत केली। हळूहळू तो थोडं काम बघायला लागला। त्या कामातनं माझ्या नावावरती बऱ्याच लोकांना त्याने पैशांची फसवणूक केली। 4 लेनमध्ये त्याने पैशांची फसवणूक केली, लोकांकडनं पैसे घेतले। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कुसुंब्याची जी एक व्यक्ती अशी की जिच्या नावाने फक्त 3 आर जमीन गेलेली आहे आणि 96 लाख रुपये या दोघा भामट्यांनी त्या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि ते SIT मार्फत आम्ही हे करणार आहोत। नागपूरमधील SBL कंपनीतल्या स्फोट प्रकरणामध्ये आता मृतांची संख्या 24 वर पोहोचलेली आहे। मात्र कंपनीचे मूळ मालक आलोक चौधरी, संजय चौधरी हे अद्यापही फरार आहेत। घटनेला 15 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही कंपनी मालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। कंपनी मालकांवर कुणाचा वरदहस्त आहे आणि पोलिसांची कार्यक्षमता या सगळ्याच्या बाबतीत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।